जपमालेची माता मरिया ग्लॅडिस नावाची एक स्त्री होती. ती अर्जेंटिनामध्ये सन निकोलस या शहरामध्ये राहत होती. 25 सप्टेंबर 1983 मध्ये तिच्या घरात मा मरियेचा चेहरा चमकत होता. तिने असं पाहिला की मा मरियेच्या हातामध्ये येशूबाळ आणि लोझरी माला आहे. माता मरियाने ग्लॅडिसला प्रार्थना आणि पश्चातापावरून माहिती दिली. रोझरी मालेचं सामर्थ्य आणि देवाशी नातं हा संदेश माता मरियाने ग्लॅडिसला दिला. पाप कबूल करण्यासाठी, पापी लोकांस हृदय परिवर्तन करण्यासाठी माता मरियाने खूप वेळा ग्लॅडिसला प्रकट झाली. माता मरियाने ग्लॅडिसला पांढऱ्या रंगाची एक रोझरी माला दिली आणि तिला सांगितलं की रोझरी नेहमी तुझ्याकडे ठेव, येशू तुझ्याबरोबर आहे. माता मरियाने ग्लॅडिसला 1800 संदेश दिले आणि त्याच्यामध्ये पश्चाताप, शांती आणि येशू जवळ येण्यासाठी पवित्र मिसा बलिदान वरून संदेश माता मरियाने ग्लॅडिसला दिला. ग्लॅडिसला सांगितलं की लोकांचं हृदय परिवर्तन आणि प्रार्थनेपासून जीवन दूर खूप लांब होतं आणि ते सर्वजण कमजोर पडत होते. म्हणून माता मरियाने ग्लॅडिसला दर्शन दिले.